नमस्कार. आज आपण ढाबा स्टाईल अंडा करीची रेसिपी बघणार आहोत. करायला अगदी सोपी आहे व झटपटही रेडी होते घरच्या घरी. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी एक तवा घेतलेला आहे. आता या तव्यात आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. जी आपण अंडा करीसाठी ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. आता तेल गरम झाले की त्यामध्ये हा कांदा टाकून द्यायचा आहे व इथे कांदा आपल्याला चांगला ब्राऊन कलर येतोपर्यंत तळून घ्यायचा आहे. आता यामध्ये 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे इथे अद्रक टाकलेले आहे. चांगलं इथे कांद्याला सोनेरी कलर येतोपर्यंत छान इथे कच्चापणा निघून जाईल असा परतून घ्यायचा आहे. इथे दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे व इथे 3-4 लवंगा आणि इथे चक्री फूल इथे 1 मी टाकलेले आहे. खडा मसाला इथे आपल्याला थोडा वापरायचा आहे. आता कांदा आपल्या इथे थोडासा परतून झालेला आहे. आता त्यामध्येच आपल्याला मी इथे मीडियम साईजचे इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत छोटे. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथे चांगला इथे मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर मीठ टाकल्यामुळे टोमॅटो इथे मऊसर होईल. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे टोमॅटो आणि कांदा इथे चांगला भाजत आलेला आहे व जे आपण इथे खडे मसाले व लसूण आणि अद्रक इथे चांगलं परतलं गेलेलं आहे. आता मी इथे काही अंडी उकडलेली आहेत. इथे 5 अंडी मी इथे उकडून घेतलेली आहेत व त्याची सालं काढलेली आहेत. आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ आणि लाल तिखट लावून पूर्ण अंड्यांना लागलं जाईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्या अख्खीच अंडी आता इथे आपल्याला छान इथे मीठ तिखट टाकून वरचं जे आवरण आहे तो क्रिस्पी आहे इथे आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये. त्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेले आहे. आता जी अंडी आपण मीठ आणि तिखट लावून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून सगळ्या बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यामुळे काय आपण जे ग्रेव्ही बनवणार आहोत त्यामध्ये टाकल्यानंतर ही अंडी खायला एकदम टेस्टी लागतात. आपण अशा प्रकारे आधी तळून घेतल्यामुळे. तर 4-5 मिनटं मी ही अंडी तळून घेणार आहे. आता तुम्ही बघा जे आपण ग्रेव्हीसाठी जे कांदा टमॅटोचं तेलामध्ये परतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये गार झाल्यानंतर चांगलं पेस्ट अशी बनवायची आहे. तर पेस्ट बनवून झालेली आहे. तोपर्यंत इथे आपली अंडीही चांगली इथे फ्राय झालेली आहे. आता ही अंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया व त्याच पॅनमध्ये आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. आता जो मसाला आपण पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट ह्याच तेलामध्ये टाकून छान इथे परतून घ्यायचा आहे. तेल सुटतोपर्यंत इथे आपल्याला हा मसाला पुन्हा परतून घ्यायचा आहे चांगलं. मस्त इथे आपण जी ढाबा स्टाईल इथे ग्रेव्ही बनवणार आहोत. इथे तुम्हाला हवे तसे तुम्ही तिखट झणझणीत स्पायसी बनवू शकता. छान इथे टेक्स्चर येते अंडा मसाल्याला. अशा प्रकारे ग्रेव्ही बनवली तर ह्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला, धने जीर पूड व घरातला जो लाल तिखट असतं ते तिखट इथे आपल्याला टाकायचं आहे. आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये मी थोडंसं चिकन मसाला 1 चमचाभर टाकला आहे. चांगला इथे फ्लेवर येतो. आणि इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान इथे परतून घ्यायचं आहे. मस्त इथे तेल सुटतोपर्यंत ह्या मसाल्याला आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मस्त आहे तुम्ही बघू शकता 2-3 मिनटं परतल्यानंतर मस्त इथे एक कलर आलेला आहे ह्या ग्रेव्हीला. आता तुम्हाला जशी ग्रेव्ही पातळ थिक हवी असेल तसं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. आता जी अंडी आपण उकडलेली आहे, फ्राय केलेली आहे, त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं ग्रेव्हीमध्ये पाणी टाकूया. तर मिक्सरच्याच भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून यामध्ये ओतलेलं आहे. तर मिक्स करून अजून 2-3 मिनटं उकळी आणायला ठेवूया पाणी टाकल्यानंतर.
छान इथे अंडा करीला आपली कलर आलेला आहे. आता 5 मिनिटं मी असंच ठेवणार आहे झाकण लावून. तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे उकळी आलेली आहे. आता यामध्ये जी आपण अंडी फ्राय केलेली होती ती अंडी ह्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर मस्त इथे झटपट इथे आपली अंडा करी रेडी झालेली आहे. आता 7-8 मिनटं अंडी टाकल्यानंतर अजून इथे आपल्याला झाकण लावून छान इथे ग्रेव्ही थोडीशी अजून मुरल ह्या अंड्यामध्ये व थिकनेसपणा येईल. त्यासाठी 5-10 मिनटं अजून झाकण लावून आपल्याला याला उकळी आणून द्यायची आहे. मस्त इथे आपली अंडा करी इथे रेडी झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ही झटपट अशी अंडा करीची रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा. मस्त भातासोबत व चपाती रोटीसोबत मस्तपैकी खायला एकदम टेस्टी लागते. मस्त इथे उकळी आलेली आहे व थिकनेसही तुम्ही बघू शकता. ह्या करीचा मस्त थिकनेस आलेला आहे. अशा प्रकारे झटपट होणारी अशी ही अंडा करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मस्तपैकी एन्जॉय करा ही अंडा करी. थँक्यू.